नमस्कार. आज आपण चटपटीत असा चना मसाल्याची भाजी पाहणार आहोत. ही भाजी बघता क्षणी खावी वाटेल इतकी अप्रतिम होते आणि खायलाही खूप सुंदर लागते. ही भाजी तुम्ही पुलक्यांच्या सोबत, पुरीसोबत, चपातीसोबत, अगदी भातासोबतही खाऊ शकता आणि तितकीच ती स्वादिष्ट लागते. चला मग आता आपण सर्वांच्या आवडीचा असा चना मसाला कसा बनवायचा हे पाहू. त्याआधी माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. चला मग आता आपण सुरुवात करू. यासाठी मी येथे 1 वाटी हरभरे घेतले होते आणि ते मी 8 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत. आता हे मी एका कुकरमध्ये घालून घेत आहे आणि याच्यामध्ये साधारण 1 पाऊण ग्लास मी पाणी घालत आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे. आता याला झाकण लावून याच्या एक साधारण 3 शिट्ट्या मी काढून घेणार आहे आणि हरभरे चांगले शिजवून घेणार आहे. कुकर आपला थंड होत आहे तोपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊ. याच्यासाठी कढईमध्ये मी 1 छोटं तमालपत्र, 1 वेलची, 1 दालचिनीचा तुकडा, 2 लवंगा आणि 2 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत. आता हे आपल्याला शेंगदाणे आणि हे सगळं छान असं भाजून घ्यायचं आहे. तमालपत्र जर तुमच्याकडे मोठं असेल तर अर्धं घातलं तरीही चालेल. शेंगदाण्यांना हलकेसे डाग पडतील इतपत आपल्याला हे सुरुवातीला भाजून घ्यायचे आहेत. हे छान असं भाजल्यानंतर याच्यामध्ये मी 2 चमचे पांढरे तीळ आणि 1 चमचा जिरे घालून घेत आहे आणि हे अगदी छान तडतडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आपल्याला हे जिरे तीळ शेवटच्या 1-2 मिनटामध्येच घालायचे आहेत, नाहीतर मग ते करपले जाण्याची शक्यता राहते. हे पहा, आता आपला छान असा मसाला हा भाजला गेला आहे आणि हा मसाला भाजलेला आपण आता काढून घेऊ, आणखीन थंड होण्यासाठी ठेवून देऊ. मसाला थंड होत आहे तोपर्यंत आपण हरभरे शिजले आहेत का पाहून घेऊ. कुकर अजून गरमच आहे. हे पहा, अगदी छान हरभरे शिजले आहेत, सहज मोडले जात आहेत. आता आपण हे बाजूला ठेवून देऊ, आणखीन आपला मसाला तयार करून घेऊ. याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हा मसाला घालून घेत आहे आणि ह्याची छान अशी बारीक पूड करून घेणार आहे. हे पहा, या पद्धतीनं अगदी बारीक पूड अशी ह्याची झाली पाहिजे. यानंतर आपली तयार झालेली पावडर मी एका बाउलमध्ये आता काढून घेत आहे आणि याच भांड्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या आणि 1-2 छोटे टोमॅटो असे मोठे मी चिरून घेतलेले आहेत ते घालून घेत आहे आणि आपल्याला याची आता पेस्ट तयार करून घ्यायची आहे. हे पहा, या पद्धतीनं अगदी आपल्याला छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आणि ती मी आता एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेत आहे. यानंतर मी एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 7 ते 8 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल थोडं गरम झालं की याच्यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत ते मी या ठिकाणी घालून घेत आहे. आपल्याला हा कांदा अगदी थोडासा रंग बदलेल, अगदी गुलाबी होईल इतपत भाजून घ्यायचा आहे. यानंतर मी या ठिकाणी थोडंसं मीठ घातलेलं आहे. मीठ आपण हरभरे शिजवतानाही घातले होतं, त्याच्यामुळं थोडा अंदाज घेऊन तुम्ही मीठ घाला. मीठ घातल्यामुळं कांदा थोडा लवकर भाजला जातो, याच्यासाठी मी ह्या ठिकाणी थोडं मीठ घातलेलं आहे. हे पहा, आता थोडासा रंग बदलला आहे, अगदी गुलाबी झाला आहे कांदा. आता याच्यामध्ये मी पाव चमचा हळद घातलेली आहे आणि यानंतर मी 1 चमचा आलं, लसूण आणि कोथिंबीरीचे देठ असे एकत्र जाडभरड असं वाटून घेतलेलं होतं ते मी या ठिकाणी घातलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी हे ठेचूनही घालू शकता. याचा अगदी वास येईपर्यंत आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे. त्याला थोडं तळलं गेलं पाहिजे. कांदा लसूण अगदी कच्चेपणा त्याचा दूर झाला पाहिजे. आता याच्यानंतर आपण ही टोमॅटोची पेस्ट घालून घेऊ आणि आपल्याला हेही छान असं तेलामध्ये अगदी तेल सुटेपर्यंत आणि याचा कच्चेपणा पूर्ण जाईपर्यंत आपल्याला हा टोमॅटो आता छान असा ह्या तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे.
हे पहा, अगदी टोमॅटो छान भाजला आहे आणि त्याला तेलही छान सुटलं आहे. आता याच्यामध्ये आपण ही तयार केलेली मसाल्याची पूड घालून घेऊ आणि ही 2 मिनटं तेलामध्ये छान अशी परतून घेऊ. हे थोडं परतल्यानंतर याच्यामध्ये मी 1 चमचा आपलं घरगुती लाल तिखट घालून घेत आहे आणि त्याचसोबत अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालत आहे. याच्यामुळं भाजीला रंग छान येतो. या ठिकाणी आपण हिरवी मिरची ही वाटणामध्ये घातली आहे, त्याच्यामुळं अंदाज घेऊन तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता हे 2 मिनिट परतल्यानंतर याच्यामध्ये मी हे शिजवलेले हरभरे घालून घेत आहे आणि हे छान आता आपण मिक्स करून घेऊ. मला पाणी थोडं कमी वाटत आहे, याच्यासाठी मी अर्धा ते पाऊण ग्लास या ठिकाणी पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यासोबतच थोडी कोथिंबीर आणि 1 चमचा मटण मसाला आणि 1 चमचा धना पावडर मी या ठिकाणी घालून घेत आहे. हे थोडं मिक्स करून याच्यावरती झाकण ठेवून मी एक 10 मिनिटाची याला वाफ आणून घेणार आहे. 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता, अगदी तरीही छान आली आहे, भाजीला रंगही छान आला आहे आणि भाजी छान अशी मिळूनही आली आहे. आता याच्यावरती मी आणखीन थोडीशी कोथिंबीर घालून घेत आहे आणि आपली भाजी आता तयार झाली आहे. ही एका सर्विंग बाउलमध्ये आपण आता काढून घेऊ. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा. धन्यवाद.